नमस्कार, मी स्मिता गुरव, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सन 1920-21च्या 12वीच्या या शैक्षणिक वर्षामध्ये तुमचा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. सध्या आपण कोविड-19च्या या महामारीच्या विळख्यामध्ये अडकलेलो आहोत आणि त्यामुळं आपल्या सर्वांचं शिक्षण हे घरी बसूनच चालू आहे. तर या ऑनलाईन शिक्षणाचा एक भाग म्हणून टेलिग्रामवरती तुम्ही हे किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपले हे सर्व अभ्यासक्रम अभ्यासणार आहात. आज आपण इयत्ता 12वी मराठीच्या युवक भारती पुस्तकाचा पुस्तक परिचय करून घेणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला पुस्तकाचं मुखपृष्ठ दिसतंयच. प्रत्येक विद्यार्थ्यानं पण आपल्या घरी आपल्यासोबत हे पुस्तक असणं आवश्यक आहे, कारण कुठल्याही भाषेचा अभ्यास हा पुस्तकाशिवाय होऊ शकत नाही. तर या पाठ्यपुस्तकामध्ये काय आहे, पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात काय आहे हे मी प्रथम तुम्हाला सांगते. साप्ताहिक शिक्षक ध्येय नावाचं एक साप्ताहिक आहे आणि त्या साप्ताहिकाचा संदर्भ इथं मी वापरलेला आहे. मी मुद्दामच हा संदर्भ वापरला आहे म्हणजे की जेणेकरून शिक्षकांना आमच्यासाठी ॲक्च्युली हे पुस्तक आहे, हे साप्ताहिक आहे आणि तुम्हाला विद्यार्थ्यांनासुद्धा नक्की काय आहे आपल्या पुस्तकात त्याचा डिटेल तुम्हाला याच्यामध्ये मिळेल आणि म्हणून मी तेच पुस्तक इथं संदर्भ म्हणून वापरलेलं आहे. आपल्या या युवक भारतीच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की या पाठ्यपुस्तकाच्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर इंग्रजी युवक भारती, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, सिंधी, तेलुगू, बंगाली आणि कन्नड अशा या 9 मुख्य भाषांचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे समान आहे. म्हणजे पुस्तकाचं बाह्य आवरण ज्याला आपण मुखपृष्ठ म्हणतो आणि शेवटचं पान ज्याला मलपृष्ठ म्हणतो हे समान आहे. यातून भाषांची विविधतेतून एकतेचे दर्शन घडून येते. मुखपृष्ठावरील मध्यभागी असलेल्या चित्रात भारतीय साहित्य क्षेत्रात सर्वोच्च स्थानी दिल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराची म्हणजेच वाग्देवतेची प्रतिमा पाहताच क्षणी वाचकांच्या नजरेत भरणारी आहे. तुमच्या लक्षात येईल, तुम्ही पुस्तकाचं जर बघितलं तर पहिलं पेज ज्याला आपण मुखपृष्ठ म्हणतो त्याच्यावरती ते चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये ती वाग्देवतेची प्रतिमा आहे. तसेच 8 भाषातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असलेल्या साहित्यिकांची छायाचित्रे पाहायला मिळतात. भाषेची कौशल्ये विकसित झाल्यानंतर भाषेच्या उपयोजनेतून उपलब्ध होणाऱ्या संधींची चित्रे दिलेली आहेत. त्यात सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, रेडिओ जॉकी, संगणक, मुलाखत, दूरचित्रवाणी व अनुवाद इत्यादी क्षेत्रे रोजगाराभिमुख बनवणारे आहेत. याचा अर्थ की जे तुम्ही उपयोजित मराठीमध्ये शिकता, उपयोजित मराठी म्हणजे काय की जी व्यावहारिक मराठी की जिचा उपयोग तुम्हाला तुमचा रोजगार मिळवून देण्यासाठी होणार आहे आणि त्याचा अभ्यास आपल्याला इथं या वर्षी करायचा आहे की जो तुम्ही मागच्या वर्षीसुद्धा त्यातला भाग बराचसा शिकलेला आहात. तर त्याचंसुद्धा तुम्हाला चित्र समोरवरती दिसेल. पाठ्यपुस्तकाच्या मलपृष्ठावर बॅकसाईडला प्राचीन काळापासून भाषेच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात शिलालेख, ताम्रपत्र, लेखणी, कागद, टाईपरायटर व संगणकापर्यंतच्या साधनांचे दर्शन मलपृष्ठावरून होते. विद्यार्थ्यांच्या इयत्ता 10वीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत विकसित झालेला कौशल्यांचा धागा पुढे इयत्ता 11वी-12वीत नेऊन त्यापुढे वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाला जोडण्याचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकाद्वारे केलेला आहे. तसेच सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षांचे आहे. विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर UPSC, MPSC आणि अन्य स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना या परीक्षांमध्ये व्याकरण आणि लेखन यासारखे घटक अनिवार्य असतात. मराठी भाषेचा समावेश स्पर्धा परीक्षेमध्ये असल्याने पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठरेल. जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषा ही अधिकाधिक अद्ययावत व परिपूर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांना साहित्याच्या आस्वादाबरोबरच मराठी भाषेच्या उपयोजनेतून भविष्य उज्ज्वल करून रोजगाराच्या संधी व क्षेत्रांची माहिती दूरदृष्टी ठेवून अशा घटकांचा उपसमावेश या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. पाठ्यपुस्तक हे 142 पृष्ठसंख्या असलेलं आहे. 6 भागात त्याची विभागणी केलेली आहे. पुस्तकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात गद्य व पद्य, तिसऱ्या भागात साहित्य प्रकार, परिचय, चौथ्या भागात उपयोजित मराठी,
5व्या भागात व्याकरण व लेखन व शेवटच्या 6व्या भागात परिशिष्टे इत्यादी भागांचा समावेश आहे. गद्य व पद्याच्या पहिल्या भागात पाठ्यपुस्तकात सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना काव्यानंदासाठी कविवर्य श्री कृष्ण कोल्हटकर यांचे बहु असोत सुंदर या महाराष्ट्र गीताची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आलेली आहे. या स्फूर्तिगीतामधून महाराष्ट्राची थोरवी गायलेली आहे. या काव्यानंदाचे मूल्यमापन करणे अपेक्षित नसून फक्त विद्यार्थ्यांनी आस्वाद घ्यावा, म्हणजे याच्यावरती आपल्याला प्रश्न येणार नाहीत. फक्त ते काव्यानंद काय आहे ते आपण शिकायचं आहे. महाराष्ट्र गीत आहे. प्रथम गद्यपाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले, ज्यांनी वेगवशता या वैचारिक लेखातून वाहन हे वेळ वाचवण्याचे साधन असले तरीही ते वेळ घालवण्यासाठी नसते, त्याचा वेग बेताचा असावा. आज युवा पिढीच्या हातात वाहन असले की बेताल होतात, परंतु यातून अतिवेगाच्या आहारी जाणारी युवा पिढी अपघाताची बळी ठरते. वेग हा नियंत्रणात असावा असा मोलाचा सल्ला या लेखातून लेखकांनी दिलेला आहे. त्यानंतर दुसरी आहे कविता. कवयित्री कल्पना दुधाळ यांची रोज मातीतही शेतकरी वर्गाच्या स्त्रियांच्यावरती आधारित ही कविता आहे. आपल्या संसाराला शेतकरी स्त्री कशी हातभार लावते याचे चित्रण ग्रामीण शब्दातून कवयित्रीने केलेले आहे. काव्याला साजेशी ग्रामीण शब्दांची कडा असल्यामुळे सौंदर्य कवितेला वेगळेच एक प्राप्त झालेले आहे. तिसरा पाठ आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. या ललित लेखातून लेखक शिवराज गोरले यांनी आजच्या या धकाधकीच्या जीवनात आनंदासारख्या महत्त्वाच्या भावनेला माणूस कसा पारखा होत चाललाय, त्याला आनंद कसा मिळवायला पाहिजे हेही कळत नाही. आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी निसर्ग, संगीत, पुस्तकांचा सहवास उपयुक्त ठरतो. लेखकाने छोट्या छोट्या गोष्टींमधनं कसा आनंद मिळवायचा हे वेगवेगळ्या उदाहरणातून स्पष्ट केलेले आहे. हा पाठ विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनाही आनंदाचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्याच्यानंतर रे थांब जरा आषाढ घना ही कविता आहे. बाभ बोरकरांनी आषाढ महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे चहूदिशांना निसर्गाने पांघरलेला हिरवाईचा शालू व त्याची शृंगारलेली रूपं हे यात चित्रण केलेलं आहे. त्याच्यानंतर वीरांना सलामी या प्रवास वर्णनपर लेखात लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र गस्त घालणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त केलेला आहे. देश रक्षणार्थ जवानांना आपल्या कुटुंबासमवेत कोणताच सण साजरा करता येत नाही. अशा वेळी लेखिका व त्यांचा समूह कारगिल, द्रास, लडाख भागात सीमेवर जाऊन सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरा करतात. त्याचे भावनिक चित्रण ह्या प्रवास वर्णनाचा विशेष आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्तीची भावना रुजवण्याचं एक भावनिक आव्हान या लेखातून लेखिकेनं केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे गझल. हा एक पद्य प्रकार. फारसी भाषेतून मराठी वाङ्मयामध्ये रूढ झालेला गझल प्रकार आहे. मराठीत अनेक कवींनी हा प्रकार हाताळला. त्यापैकी कविवर्य गझलकार सुरेश भटांची रंग माझा वेगळा ही आपल्याला गझल अभ्यासासाठी आहे. आत्मविश्वासासारखी शक्ती नाही या नमुना गद्य उतारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मविश्वास ही माणसाच्या यशाची गुरुकिल्ली असते, आपल्यातला आत्मविश्वास गमावता कामा नये. स्वतः लेखकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आत्मविश्वासाच्या जोरावर यश प्राप्ती केली आहे. हा छोटासा उतारा प्रेरणादायी आहे. अगगगगग विंचू चावला हे भारूड. भारूड या पद्यप्रकारातून संत एकनाथांनी समाजाला आध्यात्मिक व नैतिक शिकवण दिली. त्यांच्या विंचू चावला या भारुडातून काम व क्रोध या षड्रिपूंच्या आहारी गेलेल्या माणसाचे जीवन दूषित होते. विंचवाचे रूपक वापरून काम क्रोधाच्या आहारी गेल्यामुळे मानवी जीवन अविवेकी होते. त्यावर उपाय म्हणजे सत्वगुणांचा अंगीकार करावा असा मोलाचा उपदेश केलेला आहे. नाथांची ही भूमिका लोकशिक्षकाची आहे.